चलो चलो चलो। ये अपन का भाई ये बड़ी दूर से मिलने के लिए आया, हाय करो भाई। फुल हरियाणा की पब्लिक भेटले आपल्याला आणि असी में हरियाणा से, ये हमारे दोस्त हैं। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी समर शेंदरकर सॅमदी ब्लॉगरच्या एका नव्या व्हिडिओमध्ये उज्जैनमधून तुमचे सहर्ष स्वागत करतो। सकाळचे वाजले आहेत 10:30। अत्यंत भयानक उत्तम अतिप्रचंड आम्हाला लेट झाला आहे, कारण का आम्ही आता निघालेलो आहोत ओंकारेश्वरला आणि सकाळी निघायचं होतं आम्हाला 7:30 वाजता, पण आम्हाला वाजलेले आहेत निघायला 10:30। थोडीशी थंडी थोडीशी नाही, थंडी खूप जास्त आहे, त्यामुळे थोडी आमची तब्येत जरा सर्दी विर्दी लय वाढलेली डेंजर, आणि त्यामुळे माझा कान दुखत होता म्हणून डॉक्टरकडे जाऊन आलो आणि आता निघालेलो आहोत आपण ओंकारेश्वरला। ओंकारेश्वरला जायसाठी आपल्याला हरसिद्धी चौरा इकडे मंदिर आहे, त्या ठिकाणाहून बस पकडायची आहे आणि सुमारे 150 किलोमीटर या ठिकाणाहून ओंकारेश्वर आहे, म्हणजे उज्जैन महाकालेश्वरवरून, आणि सुमारे आपल्याला लागणार आहे 3 ते 4 तास। बघूया, पटकन जाऊया, कारण का आपल्याला आत्ताच झाला आहे लेट। 10:30ची बस आहे, जी सकाळी लास्ट सुटते बस आहे 10:30ची, म्हणून आपल्याला पटकन जाऊया, नाश्ता करूया आणि डायरेक्ट बसमध्ये बसूया। चला डायरेक्ट भेटूया तुम्हाला बसमध्ये। मंडळी आम्हाला बस तर भेटली आहे आणि भाई बस निघणार आहे 2 मिनिटात। वडे वडे नको भाई, बस निघणार आहे 2 मिनिटात, पण आम्हाला जरा खायचा नाश्ता बिष्टा, मला जरा गोळ्या घ्यायच्या आहे भाई। डॉक्टरने सांगितलं वेळ गोळ्या बोलला, हां 2 ठेला बोलला, काय 2 ठेला सोड के, हां मग इकडेच भेटतरी असणार ना भाई, आहे का खातो आम्ही। ग्रीन वाली नहीं खा रहा भाई, तोडफोड पटकन खाऊया, पोहे घेतले आणि जाऊया, कारण का बसवाला पहिलाच बोललं भाई तुम्ही रोडवर थांबा घेऊन, आम्ही कधी पण हजर होऊ शकतो, तोपर्यंत आपण हजर करूया आपले पोहे। तर मंडळी भावांनो, फायनली आम्ही आता बसलो आहे बसमध्ये। 280 रुपये वन वे तिकीट आहे। तुम्ही जर आधी फुल एसी आहे हा, पण एसीची हवा येत नाही, थोड्या वेळाने येईल, आणि असा 130 किलोमीटर आहे, 140 आणि 4 तास लागणार सांगितलंय। बघूया कधी पोहोचतोय तिकडे जाऊन, आपल्याला हॉटेलची देखील राहायची सोय करायची आहे। बघूया, आता इकडूनच कॉल लावायला सुरू करायला लागणार आहे आणि तिकडे जाऊन चौकशी करूया। चालेल, चला लेट्स गो। आता तुम्ही एन्जॉय करा आपला बसमधला नॉन एसी एसीचा नजारा। कसलाच आहे भाई, कसलाच बॉडी बिल्डर आहे, डेंजर बॉडी ना भाई, फुल बॉडी बिल्डर हरियाणी भाई। अरे भावांनो, इकडे गाडीचा काहीतरी झाला शॉर्ट, शॉर्ट झाला भाई, शॉर्ट झाला, उतरवलं गाडीचं, गाडी नाही वाटलं, नाही रिपेअर नाही झाली गाडी, आम्हाला पुढून आता उतरवलं आहे। बघूया आता कुठल्या गाडीत ट्रान्सफर करतात, काय झालं। दिवस संपला भावांनो, आणि आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो आहे। वाजले 5, चाललो ओंकारेश्वर मंदिरकडे। बघूया हॉटेलचं कसं काय होतं। मंडळी आम्ही सध्या रूममध्ये आलेलो आहोत, आणि रूम पब्लिकने डेंजर जागेवर बांधली आहे, केवढी आयसोलेटेड रूम आहे बघा, आयसोलेटेड जागा एकदम, ही इकडून ते इथपर्यंत एवढीच अशी जागा। हो, रूम एक नंबर आहे, रूम एकदम छान आहे। आणि ही आमची रूम भाई, आल्या शुभम पाटीलला पाहिजे झोप, मस्त आईस पाईस रूम आहे भाई, शुभम पाटीलला पाहिजे होती एसी, आणि आपल्यासोबत सूरजचे भाऊ आहेत, हे सूरजचे भाऊ आहे, हाय, आणि हे तुमचा भाऊ आहे भाई। आणि मंडळी अशा प्रकारे आम्ही आहोत आता ओंकारेश्वरमध्ये, संध्याकाळचे वाजले आहेत 6:30, आणि सर्वात पहिलं एक सांगतो की जर तुम्ही उज्जैन महाकालेश्वरवरून ओंकारेश्वरला यायचं असेल तर सकाळी लवकर उज्जैनवरून निघा, महाकालेश्वरवरून निघा, कारण का रस्ता बरोबर नसल्यामुळे खूप वेळ लागतो। आता आम्ही सकाळी बसलेलो 11 वाजता, पोचलो संध्याकाळी 5:30, त्यामुळे आमचा दिवस संपायला आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोचलो, पण काही हरकत नाही, कारण का आता सध्या ओंकारेश्वरमध्ये गर्दी नाही आहे, म्हणून आमचं दर्शन आता होऊन जाईल। आता आम्ही चाललो आहोत नर्मदा गोमुख घाट,
आणि समोर आपल्या तुम्ही बघू शकता हे आहे ओंकारेश्वर मंदिर. अजिबात तुम्हाला दिसणार नाही, पण आता मला लाईनी वगैरे दिसत आहेत, पूर्ण रिकामी आहे, जास्त गर्दी नाही आहे. आणि आता गोमुख घाटावर आरती असणार, जी नर्मदा संध्याकाळची आरती असते ती आम्ही बघणार. आणि बघूया संपूर्ण परिसर एकदा फिरून घेऊया. या ठिकाणी संपूर्ण मार्केट भरलं आहे, मार्केटमध्ये तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील त्या देखील आहेत. संपूर्ण परिसर एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला आपण दाखवूया या ठिकाणी काय काय घडतं. तर मंडळी, आपण आता आहोत गोमुख घाटवर आणि ज्या म्हणजेच नर्मदा नदीवरील एक हा घाट आहे. नर्मदा नदीवर एकच घाट नाही तर सिद्धनाथ घाट, ओंकारेश्वर घाट, मामलेश्वर घाट, अजून आपण गोमुख आता गोमुखवर आहे. तसंच तीर्थघाट ज्या ठिकाणी सगळ्या मंत्र वगैरे होऊन तिथी वगैरे म्हणजे सगळ्या पूजा वगैरे होतात, तो तीर्थघाट आहे. आणि या ठिकाणी आता पूजेला सुरुवात होत आहे. यश मंदिरच्या एंट्री लाईनमध्ये आम्ही लाईनमध्ये एंटर केलं आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण महादेव भोलेनाथ या ठिकाणी बाजूला लाईटिंग अशी केलेली आहे जी निऑन लाईटमध्ये आहे आणि खूप छान वाटतं असं बघायला. आणि वातावरणाचं तर बोलूच नका, मध्य प्रदेश, उज्जैन, महाकालेश्वर, ओंकारेश्वरमध्ये वातावरण संपूर्ण थंडगार आणि शांत आहे. ऑड वीकमध्ये आल्यावर ऑड डेजमध्ये आल्यामुळे आम्हाला जास्त गर्दी भेटलेली नाही आहे. बोलो हर हर महादेव. चलो चलो चलो. आणि मंडळी, तुम्हाला जर ओंकारेश्वरमध्ये बोटिंग करायची असेल नर्मदा घाटावर तर पर पर्सन 150-200 रुपये घेतात या ठिकाणी. आणि संपूर्ण नर्मदा घाट इथे फिरवला जातो. नर्मदा घाटावर नर्मदा नदीवर जेवढे घाट आहेत ते सगळे फिरवले जातात. आणि जर नदी फक्त पार करायची असेल नर्मदा घाटावर नर्मदा नदीवरून ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी तर या ठिकाणी 50 रुपये घेतात. तर आपण चाललो आहोत आता मामलेश्वर मंदिरात. बघूया गर्दी भेटते की नाही. हेलो गाइस, अभी हम जा रहे हैं ममलेश्वर दर्शन करने के लिए. गर्दी भाई, गर्दी एवढी जास्त नाही, गर्दी जास्त नाही, पण अर्धा तास लागला आणि अर्धा तासात आमचं दर्शन होईल. आम्ही आता चाललो आतमधल्या गाभाऱ्यात. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय. आणि मंडळी, अशा प्रकारे ज्योतिर्लिंग आपले झालेले आहेत. ओंकारेश्वर, ममलेश्वर आणि महाकालेश्वर. आणि अशा प्रकारे खूप झाला आहे लेट. निघायचं आम्हाला लगेच. आता इंदोरला जायचं आहे, इंदोरवरून आमची ट्रेन आहे. तर आपल्या ज्योतिर्लिंगचा ब्लॉग या ठिकाणी मी इकडेच संपवतो. तुम्हाला जर महाकालेश्वर, उज्जैन आणि ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचा ब्लॉग आवडला असेल तर सॅम दी ब्लॉगरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन ट्रिपमध्ये, एका नवीन जर्नीमध्ये फिरायला इनक्रेडिबल इंडिया. तोपर्यंत भेटूया एका नव्या पर्वामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चलो भाई लोग, जय महाकाल.